हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं दीपाज ब्लॉग या चॅनलवर. आणि आता वाजलेले आहेत सकाळचे 6:45. श्रेया आता जायचे स्कूलला, म्हणजे तिचे जे एक्स्ट्रा तास आहेत तिकडे. आणि तिच्यासाठी आता मी बनवणार आहे पोहे, आणि बाजूला स्वयंपाक देखील चालू आहे, मिस्टरांचा टिफिन. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि सकाळी प्रत्येकाचीच गडबड असते, तशीच माझीसुद्धा चालू आहे. तर फ्रेंड्स, मी आलेले आहे आमच्या टेरेसवर, आणि मला थोडासा फ्रेश कढीपत्ता पाहिजे होता. तर चला दाखवते तुम्हाला काय काय लावलं आहे मी. परत आणि कधी दाखवेन डिटेलमध्ये, पण घेता बे वरवरच दाखवते तुम्हाला. तर फ्रेश अशी सकाळची वेळ आहे, छान. तर अशी थोडी आम्ही कुंड्या वगैरे ठेवलेली आहेत, शोचे उपयोगाची जी काय आहेत ती पण थोडी थोडी आहेत. तर हे बघा, इथं कढीपत्त्याचं झाड थोडं खराब झालेलं, व्यवस्थित पानं येतच नव्हती. आता जरा चांगला बहर आला आहे, जरा बारीक आहे, इमर्जन्सीसाठी ठीक आहे, येईल. चांगलं आले, बऱ्यापैकी चांगलं मोठं. फ्रेश कढीपत्ता असेल तर वास छान येते त्याचा, म्हणून थोडं घेते. आलाय ना चांगला, आहे की नाही. तर आता इथं मी शेंगदाणे पहिल्यांदा भाजून घेते, जेणेकरून मला ते पोह्यात थोडे वापरता येतील. आणि थोडे मी जरा शेंगदाण्याचं बारीक कूट करून ठेवणार आहे, संपलेलं आहे त्यामुळं. तर चला, शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. आता इथं पोहे भिजवत ठेवले होते मी. तर त्याच्यानंतर इथं कांदा, मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता हे सगळं साहित्य तयार करून घेतलेलं आहे. आता कढईमध्ये तेल घालून घेऊया. तर 2-3 चमचे तेल घातलेलं आहे मी कढईमध्ये. त्यामध्ये आपण जिरं, मोहरी टाकून घ्यायचं, आणि त्याच्यानंतर कांदा टाकून घेऊया. त्याच्यामध्ये कांदा छान असा परतून घ्यायचा, कलर चेंज होईपर्यंत. आणि मग त्याच्यामध्ये आपण चिरलेली बारीक मिरची घालून घ्यायची. कांदा तेलामध्ये भाजायला थोडासा वेळ लागतो. तर हे बघा, आता कलर चेंज झालेला आहे. आता मी हिरवी मिरची आपली जी बारीक तुकडे करून घेतलेली आहे तर ती घालते, आणि ती जराशी थोडा वेळ तेलामध्ये परतून घेते. आणि मग त्याच्यामध्ये आपण घालूया, आपण फ्रेश ताजा जो कढीपत्ता आणलेला होता तर तो घालून घेऊया. आणि छान की नाही, त्याच्यामध्ये टाकला की आता मस्त वास यायला लागला आहे बघा कढीपत्त्याचा. तर कढीपत्ता हा चांगला आहे, बारीक आहे, वास छान आहे त्याला. तर अशाच रीतीने थोडंसं परतून झाले की आपण त्यामध्ये भाजलेले जे शेंगदाणे आहेत ते मी सोलून घेतलेले आहेत, त्याच्या डाळी करून, आणि थोडे ते घातलेले आहेत. त्यानंतर आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं, आणि थोडंसं परतून त्यामध्ये एक अर्धा चमचा हळद घालून घेऊया. आता हळद थोडीशी तेलामध्ये परतून घेतली की मग आपण त्यामध्ये घालणार आहोत आपण जे भिजवून घेतलेले पोहे आहेत ना, ते घालून घ्यायचे. तर पोहे घालून झाल्यानंतर छान सगळं मिक्स करून घ्यायचं. हे बघा, मी आता मस्त असं हलवून घेते, छान सगळं एकजीव करून घेते. आणि मग हे बघा, झालेले आहेत आपले पोहे तयार. तर आता याच्यावरून मी छान अशी कोथिंबीर टाकते, आणि एक 2 मिनटासाठी नाही, त्याच्यावर प्लेट ठेवून मंद आचेवर 1-2च मिनटं फक्त एक वाफ काढून घेते, म्हणजे पोहे छान मऊ होतील. तर हे बघा, आपले पोहे तयार झालेले आहेत. आणि श्रेयाच्या टिफिनमध्ये आता तिला घालून देते. तिचा टिफिन आणि तिची पाण्याची बॉटल तर असं तयार करून ठेवते. ती तिचं आवरायला लागलेली आहे. थोडा वेळ जरा टोपण उघडं ठेवते, म्हणजे जास्त गरम टोपण लावायला नको. तर झालेलं आहे. त्याच्यानंतर मी आता माझ्यासाठी छान असा चहा उकळत ठेवलेला आहे, कारण मी दूध घातलेला चहा घेत नाही, काळाच घेते. आणि आता आपल्या गॅलरीमध्ये छान असा गवती चहा आलेला आहे, तर त्यातला एक पान मी तोडून छान असं धुवून घेते, आणि त्याचे तुकडे करून हे बघा धुतलेलं आहे स्वच्छ, आणि चहामध्ये घालून मस्त आता चहा घेते. छान असं खिडकीत समोरून ऊन येत होतं, त्यामुळे मला व्यवस्थित असं बघता येत नव्हतं. तर फ्रेंड्स, आता माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे, आणि आता किचन कट्टा वगैरे क्लीन करून घेते. मिस्टर गेले टिफिन घेऊन, आणि आता मंथन बाकीची कामं आवरायची आहेत, कपडे भांडी वगैरे ती पण आवरून घेते.
आता मंथन जस्ट आलेला आहे आणि आपण मंथनला विचारूया की मंथन कुठं गेलेला. मंथन सांग कुठं गेलेला. आम्ही आज पोहायला गेलेलो होतो. मी हां. अभि दादा हम्म. आणि आमचे बाबा आणि दोन भाऊ. बाबा म्हणजे दोन बाबा हा म्हणजे काका चुलते. काका. तो बाबाच म्हणते. माझे मोठे 2 दीर आहेत त्यांना तो म्हणजे एक मोठे कराडला होते ना पहिला म्हणून त्या मोठ्या दीरांना म्हणतोय कराड बाबा आणि जे मधले दीर आहेत त्यांना असंच बाबा म्हणतोय की अशोक बाबा वगैरे. त्यांचं नाव कधी कधी घेऊन कुठले बाबा म्हटलं तर नाव घेऊन सांगतो. म्हणजे सगळी दोन्ही मुलं तशीच म्हणतात. तर आमच्या इथं आपलींची पंचगंगा नदी जवळच आहे, एक 10 मिनिटाच्या अंतरावर. मग आता सुट्टीमध्ये मुलांना पोहायची सवय लागू दे म्हणजे पोहायला शिकतील म्हणून ते घेऊन जातात. तर त्या दीरांची 2 मुलं आहेत, ती मंथन आणि ते मधले दादा. मी सुद्धा दोन्ही दीरांना दादाच म्हणते. तर ते दादा घेऊन जातात आणि मंथन आता बऱ्यापैकी पोहायला शिकलेला आहे. शिकलायस ना मग तू? हो. आता काय काय कसं उड्या वगैरे मारल्यास काय? होय. मारल्यास? अशी गोलाने टुडी खातो मी. हो, छान छान प्रॅक्टिस करत जा. काय जास्त खोलात जायचं नाही. खोलात असं जाते मी. होय. खालनं. हां, कधी तर आम्ही व्हिडिओ करून पाठवतो सगळ्यांना, बघू आपण आपला मंथन कसा पोहतोय ते. सगळ्या मावश्या, आता माझ्या मैत्रिणी म्हटलं तुझ्या मावश्या आहे की नाही, सगळ्या मावश्यांना आपण तुझा व्हिडिओ करून पाठवूया मंथन कसा पोहायला शिकलाय वगैरे. हां ठीक आहे. तर आता मंथन नाश्ता करेल आणि बाकीचं मी सुद्धा बाकीचे जे काही काम आहेत ते पटापट आवरून घेते. ओके. तर हॅलो फ्रेंड्स, आता वाजलेले आहेत दुपारचे 12:30 आणि आता माझं सगळं काम आवरलेलं आहे घरातलं. आणि आज जरा वेळच झाला कारण 1-2-3 वेळामध्ये असे रिलेटिव्ह झाले होते, कारण आता लग्नाचं सीझन आहे ना. तर पत्रिका वगैरे द्यायला एकजण आले होते, एकजण पाहुणे म्हणजे इथे दुसरे रिलेटिव्ज आहेत त्यांना भेटायला आलेले, तसेच इथं पण भेटायला आलेले. त्यामुळे चहा पाणी वगैरे बोलणं त्यात थोडा वेळ गेला आणि बाकीची कामं आवरायला थोडासा वेळ झाला. तर बघू शकता तुम्ही, शॉपमध्ये जात असताना 9:30-10 पर्यंत अगदी सगळं आवरत होतं. पण घरात असल्यावर कसा कंटाळा पण नाही, पण बाकीची कामं असतात. म्हणजे एवढं हे नसतं, गडबड अशी नसते, त्यामुळे आपण थोडं रिलॅक्स असतो. तर ठीक आहे, आता वाजले 12:30 आणि सगळी कामं आवरलेली आहेत. आता थोडा वेळ बसतो मुलांसंगती गप्पा मारत आणि मग जेवण वगैरे आवरायचं. तर सुट्टीसाठी माझ्या बहिणीची मुलं आलेली आहेत. तर म्हणजे बहिणींमध्ये बहीण भाऊ असं जर सांगायचं झालं तर आम्ही 5 जण आहे. म्हणजे मी, माझ्या नंतरच्या 2 बहिणी आणि त्याच्यानंतर 2 भाऊ, असं आम्ही 5 जण आहे आणि मी मोठी आहे. तर इथून पुढे व्हिडिओमध्ये जसे येतील तसं मी सगळ्यांची ओळख करून देत जाईन. तर सध्या तरी माझ्या 2 नंबरच्या बहिणीची 2 मुलं आलेली आहेत आणि 3 नंबरच्या बहिणीचा पण छोटा मुलगा आहे. तर तो आहे, पण तो म्हणजे माझ्या मम्मीच्या घरी थांबला आहे. तर माझी 2 नंबरची बहीण आहे, तिचा मुलगा मोठा आहे तो अभिनव आणि मुलगी आहे ती अलिशिबा. तर अभिनवसुद्धा श्रेयाबरोबर 10वीलाच आहे, त्याचंसुद्धा आता 10वीचं वर्ष आहे. आणि आम्हा दोघी बहिणींना थोडं टेन्शन आहे. आम्ही म्हणजे आधेमध्ये फोनवर सतत बोलत असतो, डिस्कशन चालू असतं, काय करायचं काय नाही, कसा अभ्यास घ्यायचा किंवा त्यांचं कसं ठरवायचं पुढचं प्लॅनिंग वगैरे हे चालू असतं. तर ठीक आहे, चला मी तुम्हाला भेटवते. तर हा आहे अभिनव, माझ्या बहिणीचा मोठा मुलगा. हाय कर अभि. हां, आणि अलिशिबा कुठं गेली अलिशिबा? तर अलिशिबा, आता अभिनव आहे 10वीला आणि ही आहे अलिशिबा. अलिशिबा हाय कर. हां, तो कितवीला आहे सांग? 8वी. हां, आता अलिशिबा 8वीला गेलेली आहे. तर सुट्टीला आलेले आहेत आणि तर ह्यांना जरा फिरवून वगैरे पण आणायचं आहे. जर बाहेर जाण्याचं प्लॅनिंग ठरलं तर तुमच्याशी नक्की शेअर करेन. तर ठीक आहे, चला मैत्रिणींनो, व्हिडिओचा एंड करते. आणि जर यांना कुठं बाहेर वगैरे फिरायला न्यायचं प्लॅनिंग ठरलंच 1-2 दिवसामध्ये, कारण श्रेयाचे संध्याकाळी ट्युशन असतं, त्यामुळं मग ती कॅन्सल होईल आणि मग नाही का ही पण तयार होणार नाही ती नाही म्हटल्यावर. तर बघू, आज उद्या ह्या 2 दिवसामध्ये जाईन. जास्त लांब नाही, घरापासून जवळच असे बघण्यासारखे पॉईंट आहेत ते दाखवते तुम्हाला, तुमच्याशी पण शेअर करते. तर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा
आणि दीपाज ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.